तर मित्रांनो, this is our sixth lecture of vectors L6, and today we are going to discuss parallelogram law in slight detail. In L5 मध्ये आपण काय केलं? वी स्टडीड रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स. बरोबर आहे, रेझोल्युशन ऑफ व्हेक्टर्स आपण बघितलं आणि वी सॉ हाऊ इट इज रिलेटेड टू पोलर coordinates and Cartesian coordinates. So the conversion between Cartesian to polar, polar to Cartesian is same as the resolution of vectors r bar into its x and y components. We have also solved a problem on that, on resolution of vectors. आता आपल्याला काय शिकायचं आहे? सी, सपोज देर आर टू व्हेक्टर्स, दोन व्हेक्टर्स आहेत समजा, नीट लक्ष देऊन ऐका, पी बार अँड क्यू बार. So I'll draw the diagram. हा एक पी बार व्हेक्टर आहे आणि हा एक क्यू बार व्हेक्टर आहे असा. सो त्यांच्यातला अँगल जो आहे दॅट इज नॉट नेसेसरीली 90 डिग्री. हा जो काय अँगल आहे दॅट अँगल इज थीटा. So this is P bar and this is Q bar. Now over here they are having a common initial point. The starting point, the start is common. Both of them are starting from the same point. So basically if you want to add these two vectors, what you have to do? तुम्हाला काय करायला लागतं? If you want to add these two vectors, what you have to do? You will have to use which law? You will have to use पॅरलेलोग्राम लॉ. करेक्ट, पॅरलेलोग्राम लॉ तुम्हाला अप्लाय करायला लागेल. सो नाव व्हॉट आय डू इज आय कम्प्लीट द पॅरलेलोग्राम लाईक दिस. सो पॅरलेलोग्राम लॉ म्हणजे काय, तर पहिल्यांदा असा पॅरलेलोग्राम कम्प्लीट करायचा. ही जी लाईन आहे, द लाईन दॅट आय हॅव ड्रॉन राईट नाव, इट इज पॅरलल टू दिस पी बार व्हेक्टर. दिस व्हेक्टर इज पी बार आणि या पी बारला ही लाईन पॅरलल आहे. आय होप यू आर गेटिंग इट. दिस लाईन इज पॅरलल टू पी बार. व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन? ड्रॉ अ लाईन पॅरलल टू पी बार स्टार्टिंग फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ क्यू बार. सो दिस इज क्यू बार. क्यू बारच्या एंडपासून पॅरलल लाईन काढली. तसंच इकडून पण मी एक पॅरलल लाईन काढणार आहे. हिअर ऑल्सो आय एम गोइंग टू ड्रॉ अ पॅरलल लाईन अँड दॅट पॅरलल लाईन इज म्हणजे पॅरलल टू क्यू बार from end point of P. So this is parallel to Q bar. And now if I join these two points, हे दोन पॉइंट्स जर का मी जॉईन केले तर what do I get? Which is this vector? हा वेक्टर कुठला झाला? Yes, it is the addition of P bar and Q bar. I denoted by R bar. So this is basically parallelogram law. This is basically parallelogram law. So what I have is R bar is equal to P bar plus Q bar. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की आय वॉन्ट टू फाइंड आउट, आय वॉन्ट टू फिगर आउट की P आणि Q मला दिलेले आहेत. गिवन काय आहे? गिवन इज P अँड Q, P bar and Q bar. And I have to find out R bar. See, I'll tell you what is given. हा जो अँगल आहे, हा अँगल पूर्ण, दिस एंटायर अँगल इज थीटा. ओके. नाव what is given is मॅग्निट्यूड ऑफ पी बार इज गिवन. बरं का, म्हणजे ह्याची लेंथ दिलेली आपल्याला. दे हॅव गिवन मॉड ऑफ पी बार विच इज पी, हे दिलेलं आहे. सेकंड थिंग दॅट दे हॅव गिवन इज दे हॅव गिवन मॉड ऑफ क्यू बार दॅट इज क्यू. दॅट इज ऑल्सो गिवन. मॉड ऑफ क्यू बार दॅट इज क्यू, दॅट इज ऑल्सो गिवन. ठीक आहे.
अति करू नका. हॅव सम पेशन्स. ओके, हॅव सम पेशन्स. ऑल राईट. सो they have given magnitude of p bar, that means this length is given, ही लेंथ दिलेली आहे. they have given magnitude of q bar, that means this length is given. आणि the third thing that they have given is angle between p bar and q bar. ब्रॅकेटमध्ये थीटा. सो अँगल थीटा इज ऑल्सो गिवन. मुद्दा कळतोय? काय काय दिलेलं आहे ते कळतंय तुम्हाला? आता टू फाइंड काय बघा. टू फाइंड फर्स्ट पॉइंट इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, म्हणजेच मॉड ऑफ आर बार दॅट इज आर, ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आणि हा अँगल काढायचा आहे. दिस अँगल इज अल्फा. हा अँगल अल्फा काढायचा आहे. सो सेकंड थिंग दॅट वी हॅव टू फाइंड आउट इज अँगल बिटवीन आर बार अँड पी बार. एक लक्षात घ्या, आता मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. हा बेसिकली पॅरलेलोग्राम लॉ आहे. ट्राय अँड अंडरस्टँड. आणि माझे जे शब्द आहेत ते नीट लक्ष देऊन ऐका प्रॉपरली. पॅरलेलोग्राम लॉ आपण थोडासा अजून फर्दर डिटेलमध्ये शिकतोय. पी बार अँड क्यू बार आर टू व्हेक्टर्स. त्यांच्यातला अँगल थीटा आहे. सो दे आर at an angle of theta with each other. So here we are not using x and y axis as the reference axis. लक्षात घ्या. I am saying angle between p bar and q bar is theta. So p bar and q bar are two vectors. So त्या दोन व्हेक्टर्स बद्दल चाललंय बोलणं. त्या दोन व्हेक्टर्स बद्दल बोलणं चाललंय, पी बार आणि क्यू बार. ठीक आहे. इथे आपण आत्तापर्यंत काय केलं, आय जे के वगैरे आपण घेत होतो. सो बेसिकली वी वर टॉकिंग विथ रेफरन्स टू एक्स वाय झेड ॲक्सिस. काही काही असे प्रॉब्लेम येऊ शकतात ज्याच्यामध्ये एक्स वाय झेड ॲक्सिसच्या ऐवजी आपण फक्त विथ रिस्पेक्ट टू द इंडिव्हिज्युअल व्हेक्टर्सच आपण बोलतोय. सो आपण काय केलंय, पी बार हा जो व्हेक्टर आहे पी बार, त्याला एक रेफरन्स लाईन कन्सिडर करतोय. इन्स्टेड ऑफ एक्स ॲक्सिस आपण जनरली अँगल एक्स ॲक्सिसवरती देतो. Generally we specify angle with respect to x axis. Yes or no? Generally we specify angle with respect to x axis. Generally we specify angle with respect to x axis. So whether it is a line or anything, x axis बरोबर किती अँगल तयार होतोय हे सांगतो. आता इथे आपण अँगल p बरोबर देतोय. P to Q is theta, P to R is alpha असं. सो P is considered as reference line. P बार म्हणजे P बार व्हेक्टरची जी डायरेक्शन आहे दॅट इज द रेफरन्स लाईन. ठीक आहे. मुद्दा कळतोय तुम्हाला? सो नाव टू व्हेक्टर्स आर गिवन, P बार अँड Q बार. त्यांच्या मॅग्निट्यूड्स दिलेले आहेत. मॅग्निट्यूड्स आर गिवन आणि त्यांच्यातला अँगल दिलेला आहे थीटा. नाव इफ टू व्हेक्टर्स आर गिवन, you should be able to find out the resultant. R bar is the resultant. R bar is P bar plus Q bar. That is by parallelogram law. So we should be able to find out magnitude of resultant. तर R ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मॅग्निट्यूड म्हणलं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आणि अँगल बिटवीन R bar अँड P bar हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मुद्दा कळतोय तुम्हाला? मुद्दा कळतोय? ओके. सो नाव लेट्स सी द सोल्युशन. आता एक लक्षात घ्या, मी ट्रायंगल लॉ पॅरलेलोग्राम लॉ शिकवताना पण सांगितलंय, आता परत एकदा रिपीट करतो वाटल्यास, की दिस ट्रायंगल लॉ अँड पॅरलेलोग्राम लॉ आर सेम
लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, दे आर सेम. म्हणजे हा क्यू बार इथे न काढता जर का मी असं टिक 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 करून इकडे काढला, इफ आय जस्ट शिफ्ट दिस क्यू बार फ्रॉम हिअर टू हिअर, इट इज ट्रायंगल लॉ. इथून इथे जर का काढला म्हणजे आहे तसा काढला, पॅरलेलोग्राम लॉ. ह्यालाच उचलून इथे ठेवला, ट्रायंगल लॉ. तर ट्राय अँड अंडरस्टँड, ट्रायंगल लॉ आणि पॅरलेलोग्राम लॉ हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपल्या बोलायच्या गोष्टी आहेत. मी काय म्हणतोय कळतंय का? आय होप यू आर गेटिंग इट. तर त्याच्यामध्ये इफेक्टिव्हली काहीच फरक नाहीये. मी म्हणलं मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलंय 2+3=5 एखाद्याने सांगितलं आणि 3+2=5 म्हणलं तर ते सेमच असतं. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स. तुम्हाला जे वापरायचे ते वापरा. हां, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. ट्रायंगल लॉ असो, पॅरलेलोग्राम लॉ असो, इट इज वन अँड द सेम. हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे जायचं. आता नीट लक्षात द्या, आपल्याला जेव्हा हा आर काढायचा आहे, फर्स्ट मोटिव्ह इज टू फाइंड आउट आर. तर हा जो आर आपल्याला काढायचा आहे, आर प्युअर जॉमेट्री वापरायची आहे. म्हणजे 10वीमध्ये जे तुम्ही केले ते करायचे, पायथागोरस थिअरम वगैरे ते वापरायचे आपल्याला. तर आपण आता ही लाईन मी करणार आहे एक्सटेंड. आणि इथे काढणारे एक परपेंडिक्युलर. तुम्ही 10वीमध्ये करताना अशी कन्स्ट्रक्शन्स, तसे कन्स्ट्रक्शन करतोय. दिस अँगल इज 90. मुद्दा कळतोय का? आता मी त्याला नेमिंग करतो. आय विल नेम. सपोज दिस इज ओ, दिस इज ए, दिस पॉइंट इज बी, ओके, दिस पॉइंट इज सी अँड दिस पॉइंट इज डी. नेमिंग केलं आहे पॉईंट्सला. आता एक समजून घ्या, वेन आय से मॉड ऑफ पी बार इज पी और मॉड ऑफ क्यू बार इज क्यू, सो दिस क्यू इज नथिंग बट लेंथ ओ बी. बरं का, लक्षात घ्या, ही लेंथ ओ बी म्हणजेच क्यू म्हणजेच मॉड ऑफ क्यू बार. हे कळालंय का मित्रांनो? लक्षात येते का? किंवा पी म्हणजेच लेंथ ओ ए आहे. हां, पी इज नथिंग बट लेंथ ओ ए. ट्राय अँड अंडरस्टँड. आणि आपल्याला फाइंड मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट म्हणजेच ओ सी लेंथ काढायचे. आपल्याला लेंथ ओ सी काढायचे. तर आता मुद्दा जो आहे तो फक्त प्युअर जॉमेट्रीचा राहिलेला आहे. आता व्हेक्टरचा विषय नाही आहे, आपल्याला फक्त ही लेंथ काढायची आहे युझिंग प्युअर जॉमेट्री. सो रेडी ऑल ऑफ यू? बघा आता मी काय लिहितो. इन ट्रायंगल ए सी डी, इन ट्रायंगल ए सी डी काय होत आहे? व्हॉट इज हॅपनिंग? यू हॅव टू यूज पायथागोरस. पायथागोरस थिअरम काय सांगतो आपल्याला इन ट्रायंगल ए सी डी? सांगा, पटकन सांगा. इन ट्रायंगल ए सी डी गाईज, हां, अँगल ॲट डी इज 90, सो दिस अँगल इज 90, सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. एकदम सिम्पल. इन ट्रायंगल ए सी डी, इथे लिहू का सरळ समोर? ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. इझी. आय कॉल इट ॲज इक्वेशन 1. इझी. नाव आय एम गोइंग टू कन्सिडर वन मोर right angle triangle. Can you tell me which is one more right angle triangle in triangle? सांगा. OCD. करेक्ट, OCD. दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत. हा एक आहे आणि हा छोटा एक आहे. दोन्हीमध्ये यू हॅव टू अप्लाय पायथागोरस थिअरम. आता इन ट्रायंगल OCD व्हॉट डू यू गेट? सांगा. इन ट्रायंगल OCD काय मिळते सांगा मला. OC is the hypotenuse, isn't it? So you get OC square, O to C square is equal to OD square plus CD square. OD
स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. आता लक्षात घ्या, इथे एक चेंज फक्त आता आपल्याला करायचा आहे. हा जो ओ डी आहे, ओ टू डी, त्याला मी लिहिणार आहे ओ ए प्लस ए डी. काय लिहिणार आहे? ओ ए प्लस ए डी. ओ डीला लिहिणार ओ ए प्लस ए डी. सो आय गेट ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू, ओ डीला लिहितो ओ ए प्लस ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. बरोबर आहे. व्हॉट इज द रिझन? ओ डी इज इक्वल टू ओ ए प्लस ए डी. Now I am going to expand this. What will happen if I expand? OC square is equal to OA square plus 2 OA into AD plus AD square plus CD square. ठीक आहे. काही अडचण? काय अडचण? Now what I am going to do is I am going to use 1. What is AD square plus AC square? What is AD square plus AC square? सांगा. Here I am going to use equation 1. So I get OC square is equal to OA square plus 2OA into AD plus AD square plus CD square is AC square plus AC square. So this is the relation that I get. आता ह्याच्यामध्ये फक्त काय होते बघा, ओ सी तर आपल्याला हवा आहे. ओ सी स्क्वेअर का घेतोय मी? वाय एम टेकिंग ओ सी स्क्वेअर? कारण काय तो पाहिजे मला. ओ सी इज नथिंग बट आर. दिस आर इज नथिंग बट ओ सी. आय होप यू आर गेटिंग इट. त्यामुळे इथे ओ सी स्क्वेअर आणला. ओ ए आणि ए सी हे दोन्ही गिवन आहेत. ए सी इज सेम ॲज ओ बी. ट्राय अँड अंडरस्टँड बिकॉज इट इज अ पॅरलेलोग्राम. ए सी इज सेम ॲज ओ बी. आता ए डी फक्त मला पाहिजे. तर मला एक सांगा तुम्ही, हा अँगल किती येईल? हाऊ मच इज दिस अँगल? हाऊ मच इज दिस अँगल? सांगा. हा अँगल किती येईल? हा अँगल किती येईल? हा, इट इज गोइंग टू बी थीटा. इट इज सेम ॲज दिस अँगल. हा जो फुल अँगल आहे तो थीटा आहे, तर हा अँगल पण थीटाच येणार आहे. ठीक आहे. बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. हा पूर्ण थीटा तर हा पण थीटा. नाव यू टेल मी व्हॉट विल बी कॉस थीटा. टेल मी व्हॉट इज कॉस थीटा. हाऊ मच इज कॉस थीटा? How much is cos theta? It will be AD upon AC. So therefore, how much is AD? AD ची व्हॅल्यू किती येईल? AD it will be AC cos theta. बरोबर. AC तिकडे घेतला. AC cos theta. Am I right? AC cos theta. I am going to substitute value of AD over here. So I get OC square is equal to OA square plus 2OA into AD ला टाकतो AC cos theta into AC cos theta plus AC square. बरोबर आहे. बरोबर आहे. आता सबस्टिट्यूशन्स बघा काय आहेत. वी सबस्टिट्यूट. व्हॉट डू वी सबस्टिट्यूट? बघा, ओ सीला काय टाकणार सांगा. व्हॉट इज ओ सी? व्हॉट इज ओ सी सांगा. आर बार नाही, बार नाही, बार नाही, नुसता आर. ट्राय अँड अंडरस्टँड. लक्षात घ्या तुम्ही. मॉड पी बार समजा
is P, that is length OA. When I am talking about length, there is no bar, it is only the magnitude. So OC म्हटलं तर इट इज गोइंग टू बी R. R बार लिहायचं नाही आहे त्याला. तुम्ही बार आणि हे बघा P बार आणि P मध्ये गडबड करू नका. मी नुसता P म्हणतो तेव्हा लेंथ असते. P बार म्हणला तर त्याची डायरेक्शन पण स्पेसिफाय करायला लागते. सो OC इज R. हाऊ मच इज OA? How much is OA? OA is P. How much is AC? How much is AC? So AC is same as OB. आणि OB म्हणजेच Q. सो काही लोक स्मॉल लिहित आहेत, काही लोक कॅपिटल लिहित आहेत, असं नाही चालणार. आता इथे जर का आपण कॅपिटल जर का लिहिलं असेल तर कॅपिटलच तुम्हाला वापरायला लागेल. वाटेल ते चालणार नाही. इथे तुम्ही स्मॉल लिहून चालणार नाही. वी हॅव यूज्ड कॅपिटल लेटर्स, सो यू हॅव टू यूज कॅपिटल. ठीक आहे. सो नाव इफ आय मेक दिस सबस्टिट्यूशन्स, what will happen? OC square, that is R square, is equal to OA square, that is P square. AC square मी आधी लिहितो, P square plus Q square plus OA into AC. OA into AC, that is 2PQ cos theta. बघा कळतंय का? So R square is equal to P square plus Q square plus 2PQ cos theta. And that is nothing but the relation that we want. We can take square root of both sides. So R is equal to under root P square plus Q square plus 2PQ cos theta. So this is the final relation that we get for the resultant. चला हे लिहून घ्या एवढं. फटाफट लिहून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. लिहून घ्या एवढं क्विक. एकदा वाचून घ्या. झालं असेल लिहून तर वाचा. 2 ट्रायंगल घेतले, ट्राय अंडरस्टँड. 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत, ते दोन्ही घेतलेत आणि जो मोठा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये OA प्लस AD केलं आहे. ODला OA प्लस AD केलं आहे. इथल्या इथे आत्ताच्या आत्ता हे प्रूफ तयार झालं पाहिजे. म्हणजे घरी जाऊन मग लिहितो, मग लर्न करतो वगैरे असं नाही. आत्ताच्या आत्ता परफेक्ट. ऑफकोर्स दिस इज अ लाईकली क्वेश्चन इन युअर एक्झाम, कॉलेज एक्झाम. इट इज लाईकली. ठीक आहे. आय एम गोइंग टू टेल यू वन मोर मेथड ऑफ डिरायविंग दिस. दॅट इज अन इझियर मेथड, बट जनरली दॅट इज नॉट यूज्ड इन युअर एक्झाम. सो आय विल गिव्ह यू अन इझियर मेथड युझिंग डॉट प्रोडक्ट. त्याला वेळ आहे अजून. डॉट प्रोडक्ट आधी शिकवायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये. सो हे आत्ता रीड करा, आत्ताच्या आत्ता लर्न करा. लर्न करा म्हणजे पाठ होणारच आहे 2-3दा वाचलं की. 2 ट्रायंगल आहेत. हा ट्रायंगल मोठा आधी घ्यायचा, छोटा आधी घ्यायचा. दोन्हीमध्ये पायथागोरस वापरायचा. दोन्हीमध्ये पायथागोरस वापरायचा. मोठ्या ट्रायंगलमध्ये OA प्लस AD करायचं आणि फायनली यू आर गोइंग टू हॅव AD. ADला आपल्याला AC कॉस थिटा टाकायचे. अँड दिस इज द फायनल रिझल्ट दॅट यू गेट. चला 2 मिनटं देतो, वाचा, प्रॉपर रेडी करून टाका आन्सर. वी हॅव टू ऑल्सो फाइंड आउट द अँगल. हे बघा, अँगल बिटवीन R बार अँड P बार. म्हणजे हा अँगल अल्फा पण काढायचा आहे. आता अँगल काढायची जनरल पद्धत म्हणजे काय, तर टॅन अल्फा किंवा टॅन थिटा असं घेतात. तर टॅन अल्फाची व्हॅल्यू सांगा तुम्ही मला. हाऊ मच इज टॅन अल्फा? हाऊ मच इज टॅन अल्फा सांगा. तुम्ही सांगायचे. टॅन अल्फा विथ साइड अपॉन विथ साइड. पटकन बोला. टॅन अल्फा CD upon OD. करेक्ट. इट इज CD upon OD. आणि आता मी ODला काय लिहिणार आहे, आय एम गोइंग टू राईट इट ॲज CD अपॉन ODला लिहिणार आहे OA प्लस AD. CDला काय लिहिणार आहे OA प्लस AD. आता व्हॉट इज CD? हाऊ मच इज CD सांगा.
बरं सी डी जाऊ दे. ओ ए किती आहे सांगा. हाऊ मच इज ओ ए. ओ टू ए इज पी. सो ओ ए इज पी. व्हॉट इज ए डी. हाऊ मच इज ए डी. हाऊ मच इज ए डी सांगा. इथे लिहिलंय ए डी इज ए सी कॉस थिटा. ए सी कॉस थिटा म्हणजेच इट इज गोइंग टू बी क्यू कॉस थिटा. ट्राय अँड अंडरस्टँड. ए सी इज क्यू. ए सी इज क्यू. सो ए डी इज गोइंग टू बी क्यू कॉस थिटा. इट इज गोइंग टू बी क्यू कॉस थिटा. आणि आता आपल्याला पाहिजे सी डी. तर जर का तुम्हाला सी डी हवा असेल ना, सी डी, तर इथे कसा आपण कॉस कन्सिडर केला, कॉस, इथे साईन कन्सिडर करायला लागेल. यू हॅव टू कन्सिडर साईन. सो इफ यू कन्सिडर साईन थिटा, साईन थिटाची व्हॅल्यू काय येईल. हाऊ मच इज साईन थिटा. अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. सो इट विल बी सी डी अपॉन ए सी. साईन घेतला तर सी डी बाय ए सी. सो सी डी इज गोइंग टू बी क्यू sin theta. So that is the value of tan alpha. So now if you want alpha, it is basically tan inverse of q sin theta upon p plus q cos theta. ठीक है. This is the value of alpha. इथे लिहून घ्या वाटल्यास. साइन थीटा घेतला, साइन थीटा. साइन थीटा इज अपोजिट, दॅट इज सी डी अपॉन ए सी. सो सी डी इज गोइंग टू बी ए सी साइन थीटा. आणि ए सी साइन थीटा म्हणजेच क्यू साइन थीटा. सो दॅट इज हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अल्फा. ठीक आहे. तुम्हाला जर का 10th मध्ये इफ यू रिमेंबर दिस फॉर्म्युला, हा जो काढला आहे म्हणजे ह्याच्या आधीचा हा वाला, हा जो फॉर्म्युला काढला आहे दॅट इज सिमिलर टू ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल किंवा ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल. इट इज सेम ॲज दॅट. ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस. हां, अपोलोनियसमध्ये दोन्ही स्टेप्स लागतात. वेन यू आर प्रूव्हिंग अपोलोनियस प्रिन्सिपल यू रिक्वायर दिस. ठीक आहे. एनिवेज हे लिहून घ्या अल्फाचं. घाबरू नका, हे एवढं अवघड नाही आहे बरं का. घाबरू नका, होतं, जमतं हळूहळू. अँड वन मोर थिंग नाव. हा अँगल मी अल्फा घेतला आहे. लेट से धिस अँगल इज बीटा. हा अँगल बीटा आहे. सो दॅट थीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. मला आता जसं मी अल्फा करता एक रिलेशन काढलं आहे बरं का, नीट लक्षात घ्या. अल्फा इज द अँगल बिटवीन पी बार अँड आर बार. मला रिलेशन पाहिजे बीटा करता. सो कॅन यू टेल मी व्हॉट विल बी द रिलेशन फॉर बीटा. विचार करा आणि हे लिहून घ्या अगोदर. ओके. लोक थीटा मायनस अल्फा सांगतायत. हे 10वी नाही आहे. आय एम टेलिंग यू थीटा इज अल्फा प्लस बीटा अँड आय एम आस्किंग यू व्हॉट इज बीटा. सो यू आर सेइंग सर थीटा मायनस अल्फा. बरं का. सो दिस इज नॉट टेन्स. आय विल नॉट आस्क सच क्वेश्चन्स. बरं का. हे असे प्रश्न 10वीत येतात. आता बीटा जर का हवा असेल तुम्हाला, नीट लक्ष देऊन ऐका. बीटा विल बी टॅन इनवर्स ऑफ, जस्ट पे अटेन्शन टुवर्ड्स व्हॉट आय एम सेइंग. अल्फा जो आहे ना, अल्फा हा अँगल पी आणि आर मधला आहे. इट इज द अँगल बिटवीन पी अँड आर, दॅट इज अल्फा. आपल्याला सिमिलरली, बरं का, ऐकून घ्या, सिमिलरली तुम्हाला बीटाची पण व्हॅल्यू काढता येते. मी ॲक्च्युअल प्रूव्ह करायची गरज नाही आहे. सिमिलरली मी तुम्हाला सांगतोय. अल्फा जो आहे तो पी आणि आर मधला आहे, बिटवीन पी अँड आर. पी बार आणि आर बार ह्याच्यातला अँगल अल्फा आहे. आपल्याला बीटा पाहिजे. सो इथे फक्त पी आणि क्यू इंटरचेंज होणार आहेत. पी आणि क्यू इंटरचेंज होतील. म्हणजे आता इथे क्यू आहे त्याच्याऐवजी पी येईल. पी साइन थीटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थीटा. हे असं जर का तुम्ही केलं तर तुम्हाला बीटाची व्हॅल्यू मिळेल.
ट्राय अँड अंडरस्टँड. तर अल्फा जो आहे तो पी बार आणि आर बार मधला आहे. इट इज बिटवीन पी बार अँड आर बार. बीटा जो आहे तो क्यू आणि आर मधला आहे. आता हा डायग्रॅम तुम्ही जर का असा शिफ्ट केलात, असा शिफ्ट करून असा लिहिलात, असा ड्रॉ केलात, असा काहीतरी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, म्हणजे फिरवलात, ह्याच्याऐवजी हा जो पी बेस आहे त्याच्याऐवजी ओ क्यूला बेस घेतलात, तर काय फरक काहीच नाही आहे. बीटा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पी आणि क्यू रिप्लेस होत आहेत. तुम्हाला कळतंय का? हा क्यू आहे बरं का, थीटा नाही आहे, हा क्यू आहे. पीच्या ऐवजी क्यू, पी साइन थीटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थीटा, हा असा रिलेशन तुम्हाला येईल फॉर बीटा. ठीक आहे, हे लिहून घ्या. हे सिमिलरली आहे. ह्याचं काही प्रूफ ॲसेच काही देत नाही आहे. ह्याच्यामध्ये फक्त पी आणि क्यू रिप्लेस केलं की बीटा मिळेल. लक्षात काय घ्यायचं आहे की तुम्हाला जर का अल्फा हवा असेल, अल्फा, इफ यू वॉन्ट अल्फा दॅट इज अँगल बिटवीन पी बार अँड आर बार, तर तुम्हाला क्यू घ्यायचा आहे, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा असं घ्यायचं आहे. अँगल हाय आणि व्हेक्टर त्याचा लांबचा घ्यायचा, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. अजून एक तुम्हाला हिंट देतो, टॅनमध्ये साइन अपॉन कॉस असतं, तर इथे पण साइन न्यूमरेटरमध्ये आणि कॉस डिनॉमिनेटरमध्ये. साइन अपॉन कॉस, साइन इन न्यूमरेटर, कॉस इन डिनॉमिनेटर. ओके, इज इट ओके? नाव लेट्स टेक अ फ्यू क्वेश्चन्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक. दिस इज युअर टेक्स्टबुक. तुम्ही ओपन नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, टेक्स्टबुकमधले काही प्रॉब्लेम्स करू. दॅट इज ऑन पेज 29 तुमचा एक्सरसाइज आहे. त्यातले काही प्रॉब्लेम्स करू आणि मग काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स पण तुम्हाला सांगतो. सो लेट स्टार्ट. फर्स्ट वन, द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस 10 न्यूटन अँड 15 न्यूटन ॲक्टिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स अँड निगेटिव्ह एक्स ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली इज. यू कॅन टेल दिस आन्सर. सो 10 न्यूटन अलॉंग प्लस एक्स आणि 15 न्यूटन अलॉंग मायनस एक्स. व्हॉट इज द रिझल्टंट? पटकन सांगा. चला सगळ्यांनी विचार करा फटाफट. इट इज गोइंग टू बी ऑप्शन डी. 10 राईटला आणि 15 लेफ्टला. सो इफेक्टिव्हली इट इज 5 टुवर्ड्स लेफ्ट. सो ऑप्शन डी. ओके. फॉर टू व्हेक्टर्स टू बी इक्वल दे शुड हॅव. For two vectors to be equal, they should have, yes, tell me, same magnitude, same direction. एकदम simple question. Same magnitude and same direction. ठीक आहे. स्केलर प्रोडक्ट आपला व्हायचा आहे, व्हेक्टर प्रोडक्ट व्हायचा आहे, तो नंतर करू. पाचवा पण नाही करता येणार. हे प्रोडक्ट वरती आहेत. ओके, दुसऱ्यातला पहिला, शो दॅट ए बार is equal to I cap minus j cap upon root 2 is a unit vector. How will you show that it is a unit vector? How will you show that it is a unit vector? सांगा. दुसऱ्यातला पहिला, mod is 1. mod काढायचा. कसा काढणार mod? How will you calculate mod? मॉड कसा काढणार? दुसऱ्यातला पहिला, what are they saying? A bar is equal to I cap minus j cap upon root 2. So I can write it as 1 upon root 2 times I cap minus 1 upon root 2 times j cap. आता ह्याची मॅग्निट्यूड कशी काढणार? इफ यू वॉन्ट मॉड ऑफ ए बार रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, करेक्ट. सो इट विल बी स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 1/√2चा स्क्वेअर 1/2 प्लस 1/2. आता हा इथे मायनस जरी असला तरी स्क्वेअर केल्यानंतर मायनसचा स्क्वेअर प्लस होतो. ओके, सो दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 1 विच इज 1. बरोबर.
So what will you say? As magnitude is 1, a bar is a unit vector. As magnitude is 1, a bar is a unit vector. लिहून टाका पटकन. लगेच दुसरा करा. आपण टेक्स्टबुकपेक्षा खूप जास्त प्रॉब्लेम सोडवतो, लक्षात घ्या. वी आर नॉट जस्ट फोकसिंग ऑन टेक्स्टबुक. मी कितीतरी प्रॉब्लेम तुमचे घेतलेत, असंख्य प्रॉब्लेम झालेले आहेत आणि अजून असाइनमेंट मिळणार आहे. ओके, टेक्स्टबुकमधले तुमचे असे ओरली सुटतात बघा प्रॉब्लेम. चला, सेकंड प्रॉब्लेम पण ओरली जमेल. ओरली बघा, ओरली जमतोय का? सेकंड प्रॉब्लेम बघूया किती लोकांना ओरली जमतोय. सेकंड वन orally, come on. So guys, so many of you have solved it orally. You have to just do v1 bar plus v2 bar, v1 bar plus v2 bar. If you add 3i आणि I, that will be 4i cap, बरोबर. And you have 4j minus j, that is 3j. And you have plus k and there you have minus k, so that is 0. And now if you want mod of this, mod of v1 bar plus v2 bar, ह्याचा mod घेतला तर it will be root of 4 square plus 3 square, that is 5. वेगळं काही करायची पण गरज नाही. जमला ओरली? ओरली जमला राजांनो? काही अडचण नाहीये? ओके, गुड. नाव थर्ड प्रॉब्लेम. Third problem also try to complete at least magnitude orally. Third problem, at least the magnitude orally. Chalo quick, third problem. पहिल्यांदा तुम्हाला मगाचसारखं v1 बार प्लस v2 बार काढायला लागेल. v1 बार प्लस v2 बार you will have to calculate. If you calculate, what will happen? It will be minus 4i cap, minus 4i cap plus 2j cap, बरोबर. आणि मॉड काढला, मॉड ऑफ v1 बार प्लस v2 बार, ह्याचा मॉड घेतला तर ह्याचा 16 आणि ह्याचा 2 चा स्क्वेअर 4, 16 प्लस 4 इज 20, सो इट इज गोइंग टू बी रूट ऑफ 20, और यू कॅन से 2 रूट 5. काही डाऊट? काही डाऊट? आता दे आर आस्किंग डायरेक्शन ऑफ v1 बार प्लस v2 बार. तर v1 बार प्लस v2 बार पटकन प्लॉट करा. प्लॉट v1 बार प्लस v2 बार. प्लॉट दिस वेक्टर क्विकली. बघूया जमतोय का. पटकिनी प्लॉट करा. So guys, if you plot this, this will be in the second quadrant, correct? Minus 4i is like this. This is minus 4i and this will be 2j. आता हे जर का मी डॉट डॉट करून हे केलं, सो दिस इज द रिझल्टंट. सो हा रेड जो व्हेक्टर आहे दॅट विल बी minus 4i प्लस 2j. ठीक आहे. आता हा अँगल आहे, दे आर आस्किंग डायरेक्शन ऑफ v1 बार प्लस v2 बार. डायरेक्शन ऑफ v1 बार प्लस v2 बार म्हणजेच काय? दे आर बेसिकली आस्किंग दिस अँगल. हा अँगल ते विचारतायत, थीटा. डोक्यात शिरतंय का तुमच्या? डोक्यात शिरतंय का मी काय म्हणतोय? इफ दे आर आस्किंग व्हॉट इज डायरेक्शन ऑफ v1 बार प्लस v2 बार, that means they are asking direction with respect to x axis. ही x axis आहे, with respect to x axis what is the direction? आता तुम्ही मला सांगा tan थीटा काय असतो? व्हॉट इज tan थीटा? tan थीटाचा फॉर्म्युला काय आहे?
वाय बाय आर, वाय बाय एक्स, सॉरी वाय बाय एक्स. सो टॅन थिटा जर का म्हणलं तर वाय अपॉन एक्स 2/-4, दॅट इज -1/2. सो थिटा विल बी टॅन इनवर्स ऑफ -1/2. आता हे इन्व्हर्स कसं काढायचं हे तुम्हाला अजूनही माहीत नाही आहे बरं का. हे इन्व्हर्स फंक्शन तुम्हाला माहीत नाही आहे अजूनही, तुम्ही शिकाल एकदम डिटेलमध्ये बरं का. थोडा पेशन्स ठेवायला लागेल. ट्रिग्नॉमेट्री जेव्हा आपण घेऊ तेव्हा डिटेलमध्ये शिकाल. बरं, हे टॅन सांगितलं. इन्स्टेड ऑफ टॅन यू कॅन यूज साईन ऑल्सो. यू कॅन यूज साईन ॲज वेल. साईन वापरलं तर काय येईल सांगा. साईन वापरलं तर instead of tan, if I want theta in terms of sine inverse, what will be your answer? सांगा. What is sine? Y by r. Yes. So y by r काय येईल सांगा. y by r काय येईल. y upon r. y is 2 आणि r is √20. So 2/2 √5. 2/2 √5. 2 cancel will 1/5. 1/5. You can write it in terms of cos also. You can write it in terms of cos as well. cos करायचं असेल तर काय येईल आन्सर. cos इनवर्स लिहायचं असेल तर काय येईल. -2/5. मायनस गरजेचं आहे. -2/5. ठीक आहे. सो यू कॅन यूज एनी ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. चला लिहून घ्या हे. आणि एक लक्षात घ्या, ट्राय टू अंडरस्टँड द वर्डिंग ऑफ द प्रॉब्लेम. इफ दे आर सेइंग डायरेक्शन ऑफ V1 बार प्लस V2 बार, दॅट मीन्स दे आर आस्किंग दिस अँगल. ओके, चलो राइट दिस डाउन. फोर्थ प्रॉब्लेम, प्लीज सॉल्व फोर्थ प्रॉब्लेम. वी हॅव डन अ प्रॉब्लेम ऑफ दिस टाइप ऑलरेडी. तुम्ही ट्राय करा. चला बघूयात. फोर्थ फिफ्थ दोन्ही ट्राय करा. आय गिव्ह यू 5 minutes टाइम. चौथा झालाय बऱ्याच लोकांचा माझ्यामध्ये. सो गुड, तुम्हाला पटापट जमतंय. फटाफट तुम्ही प्रॉब्लेम सोडवताय. टेक्स्टबुकमधले इझिली जमत आहेत. ठीक आहे, तशी सिच्युएशन पाहिजे की टेक्स्टबुकमधले प्रॉब्लेम इझिली जमले पाहिजेत. सो नाव व्हॉट आर दे सेइंग. फाइंड अ व्हेक्टर पॅरलल टू व्ही बार मॅग्निट्यूड 10. सो व्ही बार त्यांनी दिलाय काय आहे, आय कॅप -2j. आपण या टाईपचा सेम प्रॉब्लेम केलाय. पहिल्यांदा युनिट व्हेक्टर काढायचा आणि त्याला 10 मल्टिप्लाय करायचं, बरोबर का. सो फर्स्ट यू हॅव टू फाइंड आउट युनिट व्हेक्टर व्ही कॅप. व्ही कॅप कसा काढणार. डिवाइड दिस व्हेक्टर बाय इट्स मॅग्निट्यूड. ह्याची मॅग्निट्यूड किती आहे, √5. ह्याची मॅग्निट्यूड √5 मित्रांनो, 1 आणि 2. सो इट विल बी आय कॅप -2j अपॉन √5. दिस इज द युनिट व्हेक्टर. आणि रिक्वायर्ड व्हेक्टर काय येणार आहे, 10 टाइम्स व्ही कॅप. दिस इज द रिक्वायर्ड व्हेक्टर. कारण काय मॅग्निट्यूड 10 पाहिजे ना आपल्याला. ह्याची मॅग्निट्यूड 1 आहे, आपल्याला मॅग्निट्यूड 10 पाहिजे. हे बघा, हा व्ही बार झाला. दिस इज व्ही बार. हा त्याचा व्ही कॅप झाला. दिस इज व्ही कॅप. युनिट व्हेक्टर अलॉंग व्ही बार. आणि त्याला 10 मल्टिप्लाय केलं की यू विल गेट रिक्वायर्ड व्हेक्टर. So it will be 10/√5 into I cap -2j. So 10/√5 can be written as 2√5 also. असं पण लिहिता येईल. 2√5 into bracket I cap -2j. किती लोकांना समजतंय. किती लोकांना समजतंय मित्रांनो. चला फटाफट कंप्लीट करा. 5वा करा. ह्याच्यात काही अडचण असेल तर विचारा. इफ यू हॅव एनी डाऊट इन दिस प्रॉब्लेम प्लीज आस्क. नाव फिफ्थ वन इज ऑल्सो इझी क्वेश्चन. फिफ्थ इज ऑल्सो इझी. व्हॉट आर दे सेइंग. सो दॅट द व्हेक्टर्स आर पॅरलल. तर एवढंच करायचं आहे आपल्याला. ए बार जो आहे, ए बार दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स बी बार. बघा पटतंय का. हे लिहायचं. हे मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे. तुम्ही काय कराल, ए बार लिहाल, मग बी बार लिहाल, मग लिहाल की वी ऑब्झर्व दॅट,
ए बार इज इक्वल टू 2 टाइम्स बी बार. मग पुढे काय लिहाल, देअरफॉर ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार, हेन्स दे आर पॅरलल. वापरलंय आपण. तुम्हाला कळतंय ना, तुम्हाला कळतंय ना राजांनो. ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार, हेन्स दे आर पॅरलल. ओके. तर तुमच्या एक्सरसाइज मधले आपण बरेचसे प्रॉब्लेम केलेत आत्ता, प्रोडक्टचे केलेले नाही आहेत. आपला आजच्या दिवसाला हाफ ऑफ द चॅप्टर इज ओव्हर. ट्राय अँड अंडरस्टँड, हाफ ऑफ द चॅप्टर इज ओव्हर टुडे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, हा चॅप्टर आहे तुमचा मॅथमॅटिकल मेथड्स. हे तुम्हाला देणार आहे मी हायलाईट केलेलं, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हायलाईट करून देतो आहे. अँड दॅट इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल फॉर युअर प्रिपरेशन. तुम्हाला माहिती आहे कशावरती फोकस करायचं, ज्याला हायलाईट केलं आहे त्याच्यावरती फोकस करायचं आहे. ठीक आहे. तर हे मी ॲपवरती टाकतो. कुठलं डेफिनेशन लर्न करायचं आहे, काय, ऑल डेफिनेशन्स आर देअर. स्केलर म्हणजे कोण, व्हेक्टर म्हणजे कोण, ठीक आहे, एव्हरीथिंग इज देअर. झिरो व्हेक्टर, रिझल्टंट व्हेक्टर, निगेटिव्ह व्हेक्टर, इक्वल व्हेक्टर, पोझिशन व्हेक्टर, सगळं आहे. आणि तुम्हाला एकदम प्रॉपर शिकवलं आहे. वी हॅव डिवोटेड 6 लेक्चर्स. टुडे इज द 6th लेक्चर. ठीक आहे. हे सगळं आपलं केलेलं आहे. स्केलर मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स, हे सगळं केलेलं आहे. एक गोष्ट फक्त सांगतो सबट्रॅक्शनची, लक्ष द्या. इफ यू वॉन्ट टू डू सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स, बरं का, ऐकून घ्या. जस्ट समजा स्पेसिफिकली असं सांगितलं नाही, त्यामुळे एकदा सांगून टाकतो, मनात शंका नको. सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स, नीट लक्ष देऊन ऐका. आय हॅव 2 व्हेक्टर्स. हा एक व्हेक्टर आहे, से ए बार. आणि समजा एक व्हेक्टर असा आहे, हा आहे बी बार. या दोन्हीमध्ये मला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. आय वॉन्ट ए बार मायनस बी बार. बरं का, दोन्ही दाखवतो तुम्हाला. सपोज मला करायचं आहे ए बार प्लस बी बार. सपोज आय वॉन्ट दिस ए बार प्लस बी बार. हाऊ विल आय डू ए बार प्लस बी बार? आय कॅन यूज ट्रँगल लॉ, आय कॅन यूज पॅरलेलोग्राम लॉ. तर आता मी काय करतो, ए बार प्लस बी बार करायला मी काय करतो, लक्ष द्या. हा ए बार असा काढतो, हा जेवढा काढला आहे सेम आय विल ड्रॉ ए बार. हा ए बार आहे, हा पण ए बार आहे. हा बी बार आहे, तो बी बार इथे काढणार सेम. हा बी बार काढला. कसा काढला? एंड टू एंड कनेक्टेड, म्हणजे एचा जिथे एंड आहे तिथे बीचा स्टार्ट आहे. सो नाव what am I going to use? I am going to use triangle law, and if I join this will be a bar plus b bar. किती लोकांना कळालं ए बार प्लस बी बार? हेच जर का मला पॅरलेलोग्राम लॉ वापरायचा असला असता तर हा बी बार इथे न काढता इथे काढायला लागला असता. इन्स्टेड ऑफ हिअर आय हॅव टू ड्रॉ इट ओव्हर हिअर अँड देन कम्प्लीट द पॅरलेलोग्राम अँड ड्रॉ द रिझल्टंट. You are going to get the same answer. Answer won't change. Answer won't change. ठीक आहे. ट्रँगल लॉ वापरून केलं. नाव सपोज आय वॉन्ट टू डू ए बार मायनस बी बार. ए बार मायनस बी बार. हाऊ विल आय डू दिस? ए बार मायनस बी बार. हाऊ विल आय डू ए बार मायनस बी बार? सांगा. ए बार मायनस बी बार मला करायचं आहे, तर मी काय करणार, परत ए बार आहे तसा काढणार. नीट लक्ष देऊन ऐका. आय विल ड्रॉ ए बार ॲज इट इज. हा ए बार झाला. आता मला सबट्रॅक्ट करायचं आहे, सो दॅट मीन्स आय वॉन्ट मायनस बी बार. सो दिस आय विल टेक इट ॲज ए बार प्लस ऑफ मायनस बी बार. मायनस बी बार, मायनस बी बार म्हणजे काय? बी बार जर का असा असेल तर मायनस बी बार उलटा आहे. सो मायनस बी बार इज विल बी लाईक दिस. बी बार इज लाईक दिस, मायनस बी बार इज लाईक दिस. झेपलं? मॅग्निट्यूड इज सेम, मॅग्निट्यूड इज सेम, डायरेक्शन इज अपोजिट. मॅग्निट्यूड इज सेम, डायरेक्शन इज अपोजिट. अँड नाव इफ आय जॉईन, नाव इफ आय जॉईन दिस, हे जर का मी असं जॉईन केलं, this will be a bar
मायनस बी बार. येस. आणि पॅरलेलोग्राम लॉ मध्ये जर का बघितलं तर इट इज गोइंग टू बी दी अदर डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम. वी हॅव डन दॅट प्रॉब्लेम. करेक्ट. वी हॅव डन दॅट प्रॉब्लेम. सो इट इज द अदर डायगोनल. इज इट ऑल राईट? जस्ट लिहून घ्या हे दोन्ही. हे लिहून घ्या. सो गाईज, दिस इज युअर subtraction of vectors. So they have explained this over here. बरं का, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स, युनिट व्हेक्टर वगैरे. आता इथे जिथे जिथे मी D8 किंवा D7 लिहिलंय, व्हॉट डज दिस डी मीन? डीचा अर्थ काय? डेफिनिशन. सो यू हॅव टू रिमेंबर दीज डेफिनिशन्स. ओके, ही डेफिनिशन्स लर्न करायचे. F1, F2, F3 दीज आर फॉर्म्युले. तर फॉर्म्युले पण लर्न करायचे, डेफिनिशन्स पण लर्न करायचे. ओके. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन जरा डिफिकल्ट आहे डेफिनेशन, D9. पण आता हे इफ दे आस्क यू डिफाईन ट्रायंगल लॉ, यू हॅव टू राईट दिस डेफिनेशन. ओके. ट्रायंगल लॉ झाला, पॅरलेलोग्राम लॉ झाला, मग पॉलिगॉन लॉ. बरं का, आज आता हे शिकवलंय तुम्हाला. आज हे शिकवलंय, कळतंय का? दिस इज वॉट वी हॅव टॉट यू टुडे. आरचं डिरायवेशन. सो दिस डिरायवेशन इज 3 मार्क्स व्हेरी लाईकली. जे जे लाईकली आहे ते सगळं लिहिलेलं आहे. फॉर्म्युला F2A, F2B ते लिहिलेलं आहे. त्यानंतर रेझोल्युशन ऑफ वेक्टर्स, आय हॅव टॉट दिस येस्टरडे. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज रेझोल्युशन, त्याचं डेफिनेशन, डायग्रॅम वगैरे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर यू आर ऑल्सो हॅव्हिंग दी सॉल्व्ड एक्झाम्पल्स. तर सॉल्व्ड एक्झाम्पल्स पण तुम्ही करायचे आहेत. इझी आहेत ती सॉल्व्ड एक्झाम्पल्स. वी हॅव डन डिफिकल्ट क्वेश्चन्स दॅन दॅट. So up to page number 21 we have finished and half of the chapter is over. Vectorsचं अर्ध झालंय. And next week I am going to start with multiplication of vectors. समजतंय तुम्हाला? So multiplication of vector म्हणजे काय? It is vector into vector. आत्तापर्यंत आपलं स्केलर इंटू व्हेक्टर झालं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. वी आर गोइंग टू डू व्हेक्टर इंटू व्हेक्टर. ठीक आहे. इज इट ओके? तर जे जे काही झालंय ते सगळं रिवाइज करायचं आहे. ओके. प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, सॉल्व प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. ठीक आहे. वी हॅव ऑल्सो डन दिस एक्सरसाइज 8.2 आपण केलेला आहे, 8.1 केलेला आहे. ठीक आहे. 8.2 आणि 8.1 एक्सरसाइजेस केलेले आहेत. मिसलेनियस एक्सरसाइज 8 पण आहे. आय हॅव ऑलरेडी शेअर्ड दिस पर्टिक्युलर PDF. हां, दिस पर्टिक्युलर PDF ऑल्सो हॅव शेअर्ड. तर मिसलेनियस एक्सरसाइज 8 इज देअर. तर दॅट इज ऑन पेज 141. तर हे पण प्रॉब्लेम तुम्ही करा, हे पण करा. अप टू 9 तुम्हाला सोडवता येतील. अप टू प्रॉब्लेम नंबर 9. 10व्यापासून जे दे आर ऑन प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स. सो 1 to 9 यू कॅन सॉल्व. मी काय बोलतोय कळतंय? यू कॅन सॉल्व 1 to 9. ठीक आहे. हे पण तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. सो नाव लेट्स सॉल्व वन लास्ट प्रॉब्लेम फॉर टुडे अँड दिस इज एंड ऑफ हाफ ऑफ व्हेक्टर्स. ठीक आहे. हा प्रॉब्लेम लिहून घ्या, मार्क केला आहे. फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट ऑफ द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट ऑफ 2 फोर्सेस इज 5 न्यूटन अँड मिनिमम इज 1 न्यूटन. फाइंड रिझल्टंट ऑफ द फोर्सेस व्हेन दे ॲक्ट ॲट 60 डिग्री. प्रॉब्लेम लिहून घ्या, एवढा एक सोडवू आणि मग थांबू. सो दिस इज द प्रॉब्लेम. दे आर सेईंग मॅक्झिमम इज 5 आणि मिनिमम इज 1. सो ह्याच्यातनं सांगा काय येईल. छोट्याशा कागदावरती सोडवतोय. एक्स्ट्रा प्रॉब्लेम म्हणा याला, एक्स्ट्रा. मॅक्स इज 5 आणि मिनिमम इज 1. व्हॉट कॅन यू से अबाउट द 2 व्हेक्टर्स? 2 व्हेक्टरची ॲडिशन मॅक्झिमम कधी होते? 2 व्हेक्टर आहेत P आणि Q, त्यांची ॲडिशन मॅक्झिमम कधी होईल? व्हेन विल द मॅग्निट्यूड बी मॅक्झिमम? व्हेन दे आर इन द सेम डिरेक्शन. सो एक व्हेक्टर आहे P बार आणि दुसरा आहे Q बार.
जेव्हा त्यांची डायरेक्शन सेम आहे तेव्हा यू आर गोइंग टू गेट मॅक्झिमम रिझल्टंट. सो लेट से दिस इज 3 अँड दिस इज 2. आणि मिनिमम कधी येईल, जेव्हा पी बार असा आहे आणि क्यू बार इज अपोजिट टू दॅट. असं जर का असेल तर मिनिमम. सो दिस इज 3, दिस इज 2, 3 मायनस 2 विल बी 1. तर थोडक्यात काय होणार आहे, 5 म्हणजे काय, हाऊ विल यू सॉल्व दिस, पी प्लस क्यू इज 5 आणि पी मायनस क्यू इज 1. हे सॉल्व केलं की तुम्हाला इंडिव्हिज्युअली यू विल गेट व्हॉट इज पी अँड व्हॉट इज क्यू. बरोबर का? अरे हो का नाही? सो व्हेन देर आर टू व्हेक्टर्स, लक्षात घ्या, व्हेन देर आर टू व्हेक्टर्स द मॅक्झिमम मॅग्निट्यूड दॅट यू कॅन गेट इज पी प्लस क्यू अँड द मिनिमम दॅट यू कॅन गेट इज पी मायनस क्यू. किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? अगेन आय विल रिपीट. व्हेन देर आर टू व्हेक्टर्स the maximum magnitude that you can get, you get MCQs on this, okay, you get MCQs on this. The maximum magnitude that you can get is P plus Q. The minimum that you can get is P minus Q. So minimum is P minus Q, maximum is P plus Q. So if you solve these two equations, you get P is 3 and Q is 1. क्लिअर झालंय एवढं? 1 नाही, सॉरी 2. क्लिअर झालंय एवढं? नाव व्हॉट आर दे सेइंग इन द प्रॉब्लेम? व्हॉट आर दे सेइंग इन द प्रॉब्लेम? फाइंड रिझल्टंट व्हेन दे ॲक्ट ॲट 60 डिग्री. सो नाव दे आर ॲक्टिंग ॲट 60 डिग्री. म्हणजे हा आणि हा, दिस अँगल इज 60 डिग्री. This is P bar and this is Q bar and they are at 60 degree and you want the resultant. म्हणजे आत्ता जे केलं तेच करायचंय राजांनो. म्हणजेच काय, R is equal to root of P square plus Q square plus 2PQ cos theta. काही समजतंय का? अरे डोक्यात काही शिरतंय का? हे करायचं आहे. सो नाव सबस्टिट्यूट रूट ऑफ पी स्क्वेअर इज 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 इंटू 2 इंटू कॉस 60. व्हॉट इज कॉस 60? कॉस 60 इज 1/2. हा 2 आणि 2 गेला. सो 9 प्लस 4 13, 13 प्लस 6 19. So R will be root 19. Root of 19, not 19, root of 19. 9 plus 4 plus 6. कळतंय का? So this is the entire problem. First we find values of P and Q, and then when P and Q are at 60 degree, what is the resultant? चला लिहून घ्या. आवडला प्रॉब्लेम? झेपतंय तुम्हाला?